13 दिवस उपोषण, 2 विद्यार्थी रुग्णालयात आणि एका पत्राने सरकारला निर्णय बदलायला भाग पाडलं. महाराष्ट्र सरकारने आदिवासी हॉस्टेलसाठी 30 वर्षाची वयोमर्यादा लागू केली, पण आता 25 ऑगस्ट 2026 रोजी तीच वयोमर्यादा रद्द करण्यात आली. प्रश्न असा, हे फक्त राहुल गांधीच्या पत्रामुळे झाले की यामागे काही वेगळं गणित आहे? आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आदिवासी हॉस्टेल वाद नेमकं काय घडलं, कोणाचा विजय झाला आणि कोणते मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टाइमलाईन समजून घेऊया, कारण घटनाक्रम समजल्याशिवाय राजकारण समजणार नाही. आज ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने नवीन GR जारी केला. 26 वर्षाची वयोमर्यादा लागू केली. पहिल्यांदाच हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांवर आंदोलन, उपोषण, निदर्शनावर बंदी घालण्यात आली. 14 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे सरकारने GR मध्ये सुधारणा केली. वयोमर्यादा 26 वरून 30 वर्ष करण्यात आली, पण आंदोलनावर बंदी कायम ठेवण्यात आली. 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान पुण्यातील मंजरी येथील आदिवासी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू झाले. 2 विद्यार्थी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या: 14 ऑगस्टचा GR रद्द करा, 2011च्या GR प्रमाणे नियम लागू करा, 70% जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव रद्द करा, गडचिरोलीतील 3 मुलींच्या मृत्यूसाठी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या आणि 12,500 आदिवासी पदांची भरती तातडीने करा. 24 ऑगस्ट 2026 रोजी राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. पत्रात म्हटलं, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल नियमामुळे त्यांची प्रतिमा आणि शिक्षणाचा अधिकार धोक्यात आलाय. 30 वर्षाची वयोमर्यादा हटवावी अशी मागणी करण्यात आली. 25 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घोषणा केली. 30 वर्षाची वयोमर्यादा रद्द करण्यात आली आहे. 14 ऑगस्टचा GR आणि त्यातील सुधारित नियम रद्द करण्यात आले आहेत. आता आदिवासी हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, पण विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. कारण वयोमर्यादा पलीकडे अनेक मागण्या आहेत. फक्त वयोमर्यादाच नाही, विद्यार्थ्यांच्या इतरही अनेक मागण्या आहेत ज्या अजूनही प्रलंबित आहेत. पहिली मागणी 14 ऑगस्ट 2026 GR रद्द करा आणि 11 नोव्हेंबर 2011च्या GR प्रमाणे नियम लागू करा. दुसरी मागणी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आणि भत्त्यांचा कंझ्युमर प्राइस इंडेक्सशी जोडा आणि दरवर्षी महागाईनुसार भत्ता वाढवा. तिसरी मागणी, आदिवासी हॉस्टेल आणि आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवा आणि प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 1 कोटी रुपयाचा विमा लागू करा. चौथी मागणी, गडचिरोलीतील आदिवासी निवासी शाळेत 3 मुलींची सर्पदंशाने मृत्यू झाला, त्या कुटुंबाला 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कल्पेबल होमिसाइड अंतर्गत गुन्हे दाखल करा. पाचवी मागणी, हॉस्टेल आणि आश्रमशाळांमध्ये 12,500 आदिवासी पदांची भरती तातडीने करा. शिपाई, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी यासारख्या रिक्त पदावर. 6वी मागणी, पुण्यात मुलींसाठी सुरक्षित सुसज्ज मध्यवर्ती हॉस्टेल बांधा. म्हणजे वयोमर्यादा रद्द झाली, पण लढा अजूनही सुरू आहे. आता इथे गोष्ट राजकीय वळण घेते. 24 ऑगस्ट रोजी पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. हे विद्यार्थी भीक मागत नाहीत, त्यांचे हक्क मागत आहेत. 30 वर्षाची वयोमर्यादा हटवावी अशी मागणी करण्यात आली. भाजप प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी आधी काँग्रेस शासित राज्यामधील आदिवासी हॉस्टेल तपासावे. सरकारने तातडीने निर्णय घेतला, पण काँग्रेसने आपल्या राज्यामध्ये काय केलं? आदिवासी विकास मंत्री अशोक उईके म्हणाले, आदिवासी आमदार आणि खासदारांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंजुरीनंतर 14 ऑगस्ट GR रद्द करण्यात आला. यातून काय दिसतं? आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा राजकारणापलीकडे जाऊन सोडवावा लागला, पण राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. फक्त वयोमर्यादा रद्द करून प्रश्न सोडत नाही. मूळ समस्या काय आहे? सरकारचं म्हणणं होतं, आदिवासी विद्यार्थी सहसा 26 वर्षापर्यंत पदवी किंवा पदव्युत्तर पूर्ण करतात, पण प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. वय 30 पेक्षा जास्त असतं. 5 ऑगस्ट GR मध्ये पहिल्यांदाच आंदोलन, उपोषण, निदर्शनावर बंदी घालण्यात आली. विद्यार्थ्यांनी याचा तीव्र विरोध केला. सरकारने 14 ऑगस्टच्या GR मध्ये ही बंदी कायम ठेवली. गडचिरोलीतील 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. हॉस्टेल आणि आश्रमशाळेमध्ये सुरक्षा व्यवस्था कमकुवत आहे. विद्यार्थी 1 कोटी रुपये विमा आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई मागत आहेत. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यावर नोकरी करणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नोकरी करतात. हा नियम त्यांच्यावर अन्याय करतो. म्हणजे वयोमर्यादा रद्द झाली, पण आंदोलनावर बंदी, सुरक्षा, रोजगार यासारखे मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर इतर राज्यामध्ये असेच प्रश्न आहेत. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने आदिवासी मुलांच्या मृत्यूंची चौकशी मागितली. हॉस्टेलमधील सुविधावर प्रश्नचिन्ह उभं केलं. भाजप म्हणतं, राहुल गांधींनी आधी आपल्या राज्यातील हॉस्टेल तपासावे, पण काँग्रेसने यावर अजूनही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, केंद्र सरकारी योजना
30 वर्षापर्यंत वयोमर्यादा महाराष्ट्र सरकारने 14 ऑगस्टच्या GR या योजनेसंदर्भात दिला होता. म्हणजे 30 वर्षाची वयोमर्यादा केंद्राच्या योजनेशी सुसंगत होती, पण विद्यार्थ्यांना ती मान्य नव्हती. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र सरकारने आदिवासी हॉस्टेलसाठी वयोमर्यादा रद्द केली. हे पाऊल सकारात्मक आहे, पण विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. प्रश्न तुमच्यासाठी, ही फक्त राजकीय दबाव तंत्राची जय्यत तयारी आहे की विद्यार्थ्यांच्या हक्काचा विजय? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागात आदिवासी हॉस्टेलची स्थिती कशी आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.